हाय फ्रेंड्स, आज मी बनवले आहेत हिवाळ्यातील स्पेशल इम्युनिटी बूस्टर असे लाडू. दिवसाला एक खाल्लं तरी भरपूर इम्युनिटी मिळते. असे हे हेल्दी लाडू आहेत. नक्की ट्राय करा घरी, तुम्हाला देखील खूप आवडतील. खूप टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी देखील आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. पहिल्यांदा कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमच तूप. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काजू भाजून घेणार आहोत छान तुपावर. त्यानंतर भाजून घेणार आहोत बदाम. बदाम भाजून छान झाल्यानंतर त्याच्यावर टाकले आहेत मखाने. मखाने देखील खूप हेल्दी असतात आपल्या हाडांसाठी. त्यानंतर टाकले आहेत मनुके. त्यानंतर टाकले आहे अळशी, थोडे पंपकिन सीड्स आणि वेलच्या. 5 वेलच्या टाकल्या आहेत मी याच्यामध्ये. मी छान खरपूस तुपावर सगळं जिन्नस भाजून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी सगळं जिन्नस भाजून घेतले आहेत तुपावर. आता कढईमध्ये टाकले सुक्कं खिसलेलं खोबरं आणि 2 चमचे खसखस. ते देखील छान तुपावर खरपूस भाजून घेतलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा जिन्नस ॲड करायचा आहे, तो म्हणजे काय तर खजूर. इथे मी 200 ग्रॅम खजूर घेतला आहे. ते देखील छान तुपावर भाजून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. त्यानंतरला आपण हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलं आहे. इथे मनुके आणि खजूर वेगवेगळे वाटून घेतले आहेत, जेणेकरून ते चिकट होतात. त्याच्यामुळे बाकीचे जिन्नस आपण तुम्ही एकत्र वाटलं तरी चालेल अशा प्रकारे. त्यानंतर मी इथं मनुका आणि खजूर ॲड केलं आहे. इथं आपल्याला सुक्कं खोबरं घेतलं आहे, ते वाटून घ्यायचं नाही आहे. आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये लाडवांमध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे. आणि छान हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमच तूप देखील घालू शकता वरून गरम केलेलं, जेणेकरून लाडू वळायला सोपे जातात. हाताच्या सहाय्याने घट्टसर असे मी लाडू वळून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे लाडू खायला खूप टेस्टी लागतात. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने हे लाडू खातात. तुम्ही पाहू शकता, अगदी गोल गरगरीत लाडू होत आहे, खूप छान असा. अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतले आहेत. एवढ्या सगळ्या जिन्नसांमध्ये माझे 40 लाडू झाले आहेत. त्यातले 2 मी खाल्ले देखील आहेत. रेडी आहेत आपले लाडू. नक्की तुम्ही देखील ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडेल हेल्दी लाडू. बाय.